पण प्रत्येकाला अहंकार आहे हो. कारण माया ही अहंकार धारण करून आलेलीच आहे. आणि म्हणून हे संतांना याचं सूचना आलेली आहे संतांकडे की प्रत्येक माणूस अहंकाराने फुगलेला आहे. या कलियुगामध्ये माणसाला अहंकार आणि त्रिगुण आणि विषय हे काय करतात माणसाला, तर या संसारामध्ये परत 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 जन्माला घालतात. समर्थाने लिहिले की नाही, अहंकार या मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. म्हणजे अहंकार माणसाचा जात नाही. आणि म्हणून एखाद्या माणसाने सांगितलेलं ज्ञान आपल्या आतमध्ये प्रवेश करत नाही. कारण बसल्या अहंकार हो, कुठलाच ज्ञान माणसाला आतमध्ये जाऊन देत नाही. अहंकार असा आहे ना की माणसाला एखादी चांगली गोष्ट आपण कथन केली आपल्या कानाने तर ती आतमध्ये जात नाही. कारण आतमध्ये अहंकार बसलेला आहे. कोणी सांगतो माझा गुरुच श्रेष्ठ आहे, कोणी सांगते माझ्याकडे खूप ज्ञान आहे, कोणाला पैशाचा अहंकार झालाय, कोणाला रूपाचा अहंकार झालाय, कोणाला शक्तीचा अहंकार झालाय, तर कोणाला आपल्या पदाचा अहंकार झालाय. जो तो अहंकाराने फुगलेला आहे. आणि म्हणून संतांना परत 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 लिहायला लागलं. प्रत्येक संतांनी आता 47 श्लोक संपूर्ण तेच सांगतो की जोपर्यंत आपल्याकडे अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याच प्रकारचं ज्ञान कळणार नाही. भगवंताच्या आत्मचिंतनासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळ्यात मोठा शत्रू असेल मनुष्याकडे तो आहे त्याचा अहंकार. सगळ्यात मोठा शत्रू बर का. आणि तो येतो कुणाकडे, देहांकार आहे. अरे तो देह काय करतो, ते मनाला फुगवतो. म्हणून देह आणि परमात्मा देहाच्या मध्ये, देहाला चालवणारा मन आहे. मन आणि परमात्मा या दोहोंच्या मध्ये जो अहंकार बसलेला आहे, मनाच्या आणि परमात्म्याच्या मध्ये जो अहंकार आलेला आहे, तो अहंकार आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊनच देत नाही. आणि म्हणून प्रत्येकाची फजिती झालेली आहे. जरा जरी कोणाला काही ज्ञान झालं तर त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणून संतांनी परत 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 लिहिलेलं आहे की नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी. अज्ञानी लोकांना हा अहंकार पकडत नाही. पण जो ज्ञानी होतो, ज्ञानाने संपन्न होतो, जो गडगंज पैसा ज्याच्याकडे पडलेला आहे, जो राजकारणामध्ये उच्च लेवलला गेलेला आहे, अशा लोकांची बकुंडी पकडतो अहंकार. आणि नंतरचा असा आपटतो माणसाला का परत उठूनच देत नाही माणसाला. कोणालाच रिस्पेक्ट देत नाही माणूस. आणि इतर तर समर्थांनी लिहिलंय की प्रत्येकाला जो जो भेटेल भूत ते मानिजे भगवंत. प्रत्येक भूतामध्ये तो भगवंत बसलेला आहे. हा भक्तियोग निश्चित जाण उद्धवा. उद्धवा त्यालाच भक्तियोग म्हणतात की प्रत्येक जीवाच्याकडं तो परमात्मा आहे. आणि म्हणून प्रत्येकाला वाकून नमस्कार करा, साष्टांग दंडवत घाला, तरच तुम्हाला परमात्मा दिसेल. परमात्मा दिसण्यासाठी, परमात्म्याची ओळख होण्यासाठी, परमात्म्याला जाणण्यासाठी नतमस्तक व्हायला पाहिजे, नम्रतेने राहायला पाहिजे. नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. असं का वापरलंय संतांनी? नम्र झाले भूता म्हणजे प्रत्येक जीवाकडे माणसाने नतमस्तक व्हायला पाहिजे. तो लहान असो, मोठा असो, ज्ञानी असो, नतमस्तक व्हा. जर आपण नम्रता धरली, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता, तरच तो अनंत म्हणजे या विश्वाला व्यापून असणारा तो परमात्मा
आपल्याकडे येऊन आतमध्ये बसतो. पण आपल्याकडे अहंकार नाही पाहिजे, आणि अहंकारच सगळीकडे नाचवतो. म्हणून अहंकार या मानसीचा विरेना, तया ज्ञान आहे अन्न पोटी जिरेना. ज्ञान नावाचं अन्न आहे. आपण जे आता काय ग्रहण करतो या कानाच्या द्वारे, तो एक प्रकारचा अन्न आहे. आणि तो आपण जर श्रवणाच्या माध्यमातून घेतला तर मग अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. आतमध्ये अमृत जातो. तो श्रवणरूपी अमृत आहे. आणि हा श्रवणरूपी अमृत आपल्या आतमध्ये गेला तर आपली बाह्य काया लखलखीत होतो. बघा ना, साधूंच्या चेहऱ्यावर किती तेज असतो. का? आतमध्ये अमृत, त्यांच्या आतमध्ये अमृत असतो. अमृत अनुभव असतात. अमृताचा नामामृत असतो त्यांच्याकडे. नम्रता असते, विवेक असते, वैराग्य असते, ज्ञान असते. सगळ्या गोष्टीचा पुरवठा त्यांच्या संतांकडे आहे. म्हणून संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्तला आहेत. संतच देव आहेत. मंदिरातला देव आपल्याशी बोलतो का? सांगा, गेल्यावर आपल्याला ज्ञान देईल का? प्रतिमेतला देव आपल्याशी बोलतो का? आपल्याला प्रतिमेतला आपण प्रतिमेच्या देवाची आपण कितीही पूजा केली तर देव बोलेल का? देवारातला उठून देव वाचेल का आपला जीव? नाही वाचवणार देवा. मग संतच भेटले पाहिजे. म्हणून संतांशी शरण गेल्या विना न कले नाम. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताचं भजन कसं करायचं, त्या भगवंताची ओळख त्या भजनातून आहे. भजना आनंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याची ओळख आहे. म्हणून इथं काय लिहिलं आहे? जीव हा केवळ 47 श्लोक लक्षात घ्या परत. हा आपल्याला अध्याय 26 आहे, 22 आहे. त्यातला श्लोक क्रमांक 47 काय सांगतो बघा. जीव हा केवळ गुणसंगानेच देहाच्या उच्च नीच अवस्था आपल्या म्हणून स्वीकारतो. जीव काय करतो? तर केवळ गुणसंयोगानेच, म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तिन्ही गुणांनी जीव काय झालेला आहे? बांधला गेलेला आहे. प्रत्येक जीवाला बांधणारे हे 3 गुण आहेत. आणि या तिन्ही गुणांनी मनुष्य बांधला जातो. म्हणून संतांनी लिहिले, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणे जगे वाया गेला. या तिन्ही गुणांनी माणूस बांधलेला आहे. आणि त्या तिन्ही गुणांच्यामुळे मनुष्य काय करतो? वाया जातो, वाया गेला असं लिहिलंय. रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणे जगी वाया गेला. ह्याच गुणामध्ये मनुष्य वाया जातो. हे तिन्ही गुण आपल्याला अधोगतीला घेऊन जाणार आहे. म्हणजे तो कुठलाच गुण नाही. भगवंत कसा आहे? भगवंत कसा सांगता येईल का तुम्हाला? आपण नेहमीच म्हणतो बघा, भगवंत कसा आहे? भगवंत कसा आहे? निर्गुण आहे हो. त्याच्याकडे कुठलाच गुण नाही. मग आपल्याला भगवंत व्हायचं असेल तर आपल्याकडे कुठलेच गुण नाही पाहिजे. साधी व्याख्या आहे बघा. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे. भगवंताकडे कुठलेच गुण नाही. आणि आपण निर्गुण झालो तर आपणच परब्रह्म होऊ. निराकार आहे आणि आपण आकाराची पूजा करतो. आपण जर त्या निराकार स्वरूपाशी एकरूप झालो, निराकार स्वरूपाशी एकरूप व्हा. आकारामध्ये आपण पूजा केली तर आपण अलीकडेच राहिलो. कारण भगवंताची व्याख्या काय मला सांगा? भगवंत निराकार आहे, निर्गुण आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निर्मळ आहे, अज आहे, तो जन्माला येत नाही, ध्रुव आहे, तो हळत नाही, ध्रुवासारखा निश्चळ आहे. या भगवंताच्या व्याख्या आहेत. आणि त्या भगवंताच्या व्याख्येप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आपण आपल्या मनाने आपल्या मथे चिखल उगा कालवू नको रे. आपल्या मथाने चिखल कालून आपल्याला जमणार नाही. शास्त्रात लिहिले काय ते वाचा. उगाचच आपण कुठल्याही पंथामध्ये जातो आणि तिथे सांगतो ते खरं मानतो. साधे आपल्याला कपडे झाले, साड्या घ्यायच्या झाल्या तर आपण 4-5 दुकानं फिरतो आणि आपण परमार्थ जो मिळेल तो खरा समजतो. मग येथे कोणाचं नुकसान होतो? आपलाच नुकसान होतं. आपण पारखी नाही हो. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तू पारखी. वर्म जाणा, परमार्थ वर्माचा आहे, वरचा नाही बरं का.
वर्माचा परमार्थ, वर्माकडे जा. दोन्ही दिसते सारखे. असं वाटतं हा पण पंथ बरोबर आहे आणि तो पण पंथ. आपण कुठल्याही पंथात गेलो चालेल, असं नाही जमत. कारण तुमच्याकडे तो विवेक पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय, हे पारख तुम्हाला पाहिजे. आपण संसारामध्ये किती चाणक्य असतो बघा. वस्तू घेताना आपण 10 दुकानात जातो, कुठे किंमत पण कमी करतो. किती आपण पारखी आहोत बघा. आणि परमार्थामध्ये आपण पारखी आहोत का? जो मिळेल तो आपला देव, असं थोडं जमतं. म्हणून संतांनी काय लिहिलं ते वाचा. संतांनी आपल्याला या भ्रमातून बाजूला काढलेला आहे. प्रत्येकाला असं वाटत असेल की मी खूप मोठा परमार्थ करतो. अजिबात नाही. का? कारण तुम्ही तुमच्याच आत्मस्वरूपाशी एकरूप होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ चालू होत नाही. परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन लिहिले आहे. मग जन्मस्थान कुठून चालू होतो? तर सद्गुरूने दिलेल्या भजनातून. आणि ते भजनच तुमच्याकडे नसेल तर? समर्थ रामदासाने लिहिले परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूंचे भजन. मग भजन कुठल्याच पंथात नाही. भजन कसं आहे? भजन आपोआप चालतो. भजनाला काही लागत नाही. फक्त श्रीगुरू आपल्याला दाखवतात. जो नाभीच्या ठिकाणी आपल्याला आहे. देख मनुष्य जातं सकळ स्वभावताच भजनशीळ झाले असे केवळ माझ्या स्थायी. ज्ञानोबा सांगतात परी ज्ञानी विनी नासिले. ती भजनाचं ज्ञान नसल्यामुळे प्रत्येक जीवाचा नाश होणारे सांगतात. ज्ञानोबाराने लिहिले बरं का 4थ्या अध्यायामध्ये. देख मनुष्य जात सकळ. सकळ म्हणजे आदी अनादी काळापासून कृता त्रेता द्वापार कळी त्यांच्याकडे एकच भजन आहे. कृतायुगामध्ये आले त्यांच्याकडे पण तोच भजन होता. रामयुगामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांच्याकडे पण तोच भजन होता. द्वापारामध्ये ज्या ज्या जीवांनी जन्म घेतला त्यांच्याकडे पण तोच भजन होता. आणि आता आपण या कलियुगामध्ये आपल्याला जन्म मिळालेला आहे. आपल्याला पण तोच भजन आहे. वेगळा भजन नाही बरं का. कोणी देऊन ठेवतात हा हे नाम घ्या ते नाव घ्या देवाचं. नाही ते नाही जमणार. भजन करा भजन. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. मग ते निर्गुणाचं भजन काय? ते निर्गुणाचं भजन आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिले जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान त्या वेगळे अज्ञान सर्व खाई. एक निर्गुणाची उपासना आपल्याला जमली नाही तर सगळं अज्ञान आहे. जो असेल तो सगळं अज्ञान आपल्याकडे. आणि आपण अज्ञानामध्ये जन्मलो अज्ञानामध्येच मरणार. मग आपल्याकडे ज्ञान येणार कुठनं? मग आपला जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवता येणार नाही. म्हणून गुरुला शरण जा. जो गुरु आपल्याला लिहिलं की नाही ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. मग तुम्हाला अनुग्रह मिळाला का? अनुग्रहाची प्रक्रिया काय? अनुग्रह कसा करायचा? अनुग्रहाचा मंत्र काय? अनुग्रहाचा जप कसा करायचा? प्रबोधाचं चिंतन कसं करायचं? हे आपल्याकडे काही नसेल तर आपल्याला काय समजेल? म्हणून परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. जन्मस्थान तिथून होतो ज्यावेळेला आपल्याला ध्यानाला बसवणारा गुरु मिळतो आणि आपल्याला अनुग्रहित करतो. तिथून भजन चालू होतो. अनुग्रह नाही तर भजन नाही बरं का. जे काय आहे ते मंत्र आहे. मग त्या मंत्रातून आपल्याला जन्म मरणाचा फेरा नाही चुकवता येणार. भक्ती होईल तुमची पण तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. आणि आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही तर मग एका योनी कोटी फेरा. एका योनीमध्ये गेलो तर कोटी वेळा जन्माला यावं लागेल. संतांनी लिहिलं आम्ही सांगत नाही. आणि त्या अनुभूती प्रत्येकाला यायला पाहिजे. जीव हा केवळ गुणसंगानेच देहाच्या उच्च नीच अवस्था आपल्याकडून म्हणून स्वीकारतो. त्या प्रत्येक जीवाकडे गुण आहेत आणि ते गुण चिटकून आहेत प्रत्येकाला. आणि जो ज्या ज्या गुणामध्ये जाईल ते गुण त्याला खरं वाटतात. तमगुणात मी पूजा केली तमगुण वाटते. एखाद्याने तमगुणातून एखाद्या दगडाला बकरा कापला कोंबडी कापली त्याला तेच खरं वाटतं. कारण गुण आहे त्याच्याकडं. तो गुण त्याच्याकडं तमगुण राक्षसी आणि सत्वगुणात ते ग्रासी. ज्ञानोबा सांगतात तमगुण राक्षसी आहे. माणसाची वृत्ती राक्षसी बनवते. सत्वगुणात ते ग्रासी सत्वगुणानं खाऊन टाकतो. आणि सत्वगुण हाच तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला भगवंताच्या भजनाकडे जायला
मदत करेल. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा, सावधतेने परमार्थ करा. कुठल्याही परमार्थाला परमार्थ म्हणू नका, कारण समर्थांनी काय लिहिले ते वाचा नीट. नाथ बाबा काय लिहितात ते बघा भागवतामध्ये, ज्ञानवराय काय सांगतात ते वाचा आणि त्याचा व्यवस्थित अर्थ लावा. अर्थ लोपली पुराणे आणि नाश केला शब्द ज्ञाने. पुराणामध्ये अर्थ आहेत, पुराण कोण वाचत नाही. आणि एखाद्या आपल्या कानावर कोणाचे शब्द पडतात, आपण ते खरे मानतो नाही ना. ग्रंथ वाचा, त्या ग्रंथामध्ये सगळा खुलासा दिलेला आहे. पण ग्रंथ आपल्याला श्रीगुरूच्या मुखातूनच ऐकायला पाहिजे. ज्यांच्याकडे त्या तत्वाचं ज्ञान आहे, ज्या तत्वाशी एकरूप झालंय, ज्यांचं अखंड भजन चालू आहे, जे महावाक्यामध्ये एकरूप झालेले आहेत, त्यांच्याकडनंच ऐका. बाकी अशा इतर लोकांकडनं आपण ऐकलं तर आपलंच नुकसान होणं. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले आपलंच अनहित आपण करणार आहोत. त्या अवस्था त्याच्या नसतात. काय सांगतात? त्या अवस्था त्याच्या नसतात. पण एखादाच जीव भगवत कृपेने त्यांचा विवेकाने त्याग करतो. म्हणजे देहामध्ये असलेल्या गुणांच्या अवस्था आहेत त्या. आणि ज्या वेळेला गुण आपण त्याग करतो, गुणांचा त्याग करतो, त्यावेळेला आपण भगवत प्राप्तीला प्राप्त होतो. पण आपले गुणच गेले नाही तर. आता परत मी तुम्हाला सांगतो बघा काय लिहिलंय समर्थांनी. मुळी देह त्रिगुणाचा, रजसत्वतमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमगुणे अधोगती पावती मानव. झाला गेला. मुळी देह त्रिगुणाचा, प्रत्येकाचा देह 3 गुणांनी संपन्न आहे. मग तो महाराष्ट्रातला असो, भारतातला असो, ऑस्ट्रेलियाचा असो, अमेरिकेचा असो, कुठला पण देह आहे तो 3 गुणांनी संपन्न आहे. रजगुण, तमगुण, सत्वगुण. मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा, म्हणजे रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वाचा गुण सगळ्यात, सत्वगुण पाहिजे आपल्याकडे. मग आपली आता ही जी चाललेली उपासना चाललेली आहे, जे आपले संपूर्ण खटपट चाललेली आहे, ग्रंथांचं वाचन, ध्यान, हे कशासाठी आहे? तर आपल्याकडे आपलं मन शांत व्हायला पाहिजे, सत्वशील व्हायला पाहिजे, आपली वृत्ती सत्वशील व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपण सात्विक भाव आपल्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवत भक्तीकडे वळता येत नाही आपल्याला. आणि आपण जरी वळलो भगवत भक्तीकडे तरी ते काही खरं नाही. अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे. तुम्हाला ध्यानाला बसल्यानंतर तुमचा अश्रुपात व्हायला पाहिजे, उड्या मारायला पाहिजे, अंगाला रोमांच यायला पाहिजे, हसलं पाहिजे जोरजोरात, भगवंताच्या रडलं पाहिजे जोरजोरात, अंगी रोमांच रवरवित, शेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पै वाचा सद्गदित व्हायला पाहिजे. हर्ष ओसंडता पोटी, जीव शिवा पडली मिठी, त्याने ध्यान त्रिपुटी मावळली. ध्यानाची अवस्था पण निघून जायला पाहिजे. एवढ्या सात्विक भावाला गेल्यानंतर आपल्याला भक्ती मार्गातले खऱ्या ज्या वाटा आहेत त्या वाटा आपल्याला दिसतील. अशा वाटा दिसणार नाही बरं का. आपण किती पण वाचन केला, अनेक पंथामध्ये आपण जाऊन श्रवण केला, तरी श्रवण भक्ती हे आपल्याला माहितीसाठी आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपण ध्यान करायला पाहिजे. ध्यानातून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. भगवंत सगळीकडे भरलेला आहे. ज्ञानवारा सांगतात की नाही, विश्वाचे त्यार्थ माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे विश्वामध्ये जे भरलेलं आहे संपूर्ण परमात्मा स्वरूप ते माझ्यामध्ये प्रकाशित झालं. कसं झालं, तर माझे सद्गुरू निवृत्तीरायाने माझ्या डोक्यावर हात ठेवल्या विश्वाचे ते अर्थ माझ्या मनी प्रकाशले. अवघेची झाले देह ब्रह्म, संपूर्ण देहच माझा ब्रह्म होऊन गेला. तसा आपला जोपर्यंत श्रीगुरूंचा हात पडत नाही तोपर्यंत आपला देह ब्रह्मस्वरूप होत नाही. साध्या बरं का खुणा आहेत या भगवंताला प्राप्त करायच्या आणि भक्ती मार्गातल्या खुणा आहेत. आपल्याला बरंच काय बोलता येईल पण आपल्याला वेळ कमी आहे.
पण एखादा जीव भगवत कृपेने त्यांचा विवेकाने त्याग करतो. एखादाच जीव भगवंताशी एकरूप झाल्यानंतर या रजगुण तमगुण सत्वगुणांचा त्याग करतो. कारण रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुण जगी वाया गेला. समर्थ सांगतात, संत सांगतात, कुठलेच गुण आपल्याकडे पाहिजे नाही. पहिले गुणांची माहिती घ्या. बघा, आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याकडे कुठले गुण असतात का? कुठलेच गुण आपल्याकडे नाही पाहिजे. गुण आपल्याला सगळीकडे नाचवतात. ध्यानाला बसल्यानंतर, व्यवहारामध्ये, भक्ती मार्गामध्ये सगळीकडे माणसाला गुणच त्रास देतात. आणि हे गुण कोणामुळे वाढतात? अहंकारामुळे वाढतात. देहाचा अहंकार आहे, तो देहाचा अहंकार गुणांना वाढवतो. आणि हे गुण माणसाला प्रत्येक जन्मामध्ये, प्रत्येक देहामध्ये आपल्याला जन्माला जाण्याचं कारण गुणच आहेत. गुण आणि अहंता, गुण आणि आपल्याकडे असलेला अहंकार हाच माणसाला प्रत्येक जन्मामध्ये जन्माला घालतो, प्रत्येक जन्मामध्ये. आणि आपल्याला यातून बाहेर निघायचं असेल तर त्यांनी सांगितले भगवंताचं भजन करा. आता आपण ओळी होऊया. ओळी क्रमांक आहे पहिलीच ओळी घेतो मी, 549. संसार विकाराचे भान अभिमानयुक्त करी मन. संसारामध्ये एवढे विकार आहेत. संसार विकाराचे भान, संसार विकाराचे भान अभिमानयुक्त करी मन. संसारामध्येच काय आहेत? तर विकार आहेत माणसाकडे. आणि हे विकार आपल्याला खूप त्रास देतात. बरं, हे विकार याच जन्मातले आहेत का? अनेक जन्मातले विकार आहेत. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याकडे ते विकार आपल्याकडे आलेले आहेत. आणि ते काय करतात? माणसाला अभिमानयुक्त करी मन. ते विकारच अभिमान वाढवतात माणसाला. आणि म्हणून मी काय म्हणतो, आईनाच्या बाईना आणि 84ला घेतल्याशिवाय जाईना असे विकार येते. आणि असा तो अहंकार आहे. आपल्याला 84ला नेणारा आपला अभिमान आहे आणि आपले विकार आहेत. स्वर्ग नरक गमना देहाभिमान भोगवी. आपल्याला स्वर्गाला आणि नरकाला नेणारं जे आहे ते काय आहे? तर देहाचा अभिमान आहे. गमना म्हणजे स्वर्गाकडे घेऊन जाण्यासाठी किंवा नरकाकडे घेऊन जाण्यासाठी देहाभिमान भोगवी. देहाचा अभिमानच आपल्याला काय करतो? तो भोगाला लावतो. आपल्याला परत जन्माला घालतो देहाचा अभिमान. म्हणून तुकोबाराय म्हटलं की नाही, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. गेला पाहिजे अभिमान. देहाचा अभिमान घालवण्यासाठी श्री गुरूंना शरण जा. देहाचा अभिमान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण केलेले सर्व कार्य फुकट जाणार आहेत. आणि प्रत्येक माणसाला देहाचा अहंकार आहे. आणि तो देह अहंकार, म्हणून अहंकार विस्तारल्या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिका. प्रत्येक पुरुषाला, स्त्रियांना, मुलांना या देहाचा अभिमान आहे. स्त्रिया पुत्र मित्रादिका मोह त्यांचा. प्रत्येक माणसाला मोहात टाकणारा अहंकार आहे. आणि तो अहंकार वाढत जातो आणि माणसाचा मोह वाढत जातो. माणूस विषयांकडे धावतो, आयुष्यभर विषयांकडे धावतो. पण शेवटीला त्या विषयांच्या मधून माणसाला काहीही मिळत नाही. मिळतो ते फक्त दुःखच. नाना दुःख भोगवी. अनेक प्रकारच्या दुःखामध्ये आपल्याला टाकणारा अभिमान आहे. अनेक प्रकारच्या दुःखामध्ये आपल्याला टाकणारे विषय आहेत. अनेक प्रकारच्या अभिमानामध्ये टाकणारे आपले गुणच आहेत. आत्मा याहूनही सहज भिन्न. बघा, या विकारांपासून, या गुणांपासून, या अहंकारापासून आत्मा सहज भिन्न. आत्म्याचा काहीही संबंध नाही. काय करतो की देह सर्व काही करी आणि आळ घाली, माया सर्व करी आणि आळ घाली ब्रह्मावरी. ब्रह्म काहीच करत नाही. ब्रह्म येत नाही, जात नाही. तो असतच असे सर्व काळ. तो सर्व काळ आहे. आपण प्रत्येक
युगामध्ये आपण आहोत, पण आपल्याला त्याची माहिती नाही. आपण ऐकलं मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय. मागच्या या अध्यायामध्ये नाथांनी लिहिले मरण कशाला म्हणतात आणि मृत्यू कशाला म्हणतात आणि जन्म कशाला म्हणतात. मग आपण प्रत्येक युगामध्ये आपण आहोतच. युगाने युगे एकलाच एक, चालवी तो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. समर्थ सांगतात युगाने युगे एकलाच एक, एकच आत्मा आहे. चालवी तो तिन्ही लोक. तिन्ही लोक म्हणजे मृत्यूलोक, पाताळ लोक, स्वर्गलोक, या तिन्ही लोकांना तो एकटाच अंतरीचा अंतरात्मा चालवतो. त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. आणि तो विवेक बघण्याचं सौभाग्य आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि त्या विवेकातून आपल्याला ते सौभाग्य आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. आपण सबळ व्हायला पाहिजे, आपण चाणक्य व्हायला पाहिजे. लोकांनी सांगून नाही बरं का, आपण आपल्या मताने आपण सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. आपल्याकडे श्रम करण्याची ताकद असली पाहिजे. एखादा लोभी माणूस आहे, किती कष्ट करतो बघा, रात्रंदिवस कष्ट करतो का, त्याच्याकडे लोभ आहे. त्याच्याकडे काय आहे, लोभ आहे त्याच्याकडं. तसा आपल्याकडे भगवंताच्या प्राप्तीचा आपल्याला ध्यान लागला पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीचा ध्यान आपल्याला लागला, ध्यास आपल्याला लागला, तर आपल्याला भगवत प्राप्ती सहज आहे. पण आपल्याला तो ध्यास लागला पाहिजे ना. भगवंताच्या प्राप्तीचा कोणी विचारच करत नाही. माणूस पूजा अर्चा करतो, मंदिरात जातो, काय घरातल्या पूजा काय करतो, पण त्याच्याकडं असं वाटत नाही त्याला की आपल्याला भगवंताची प्राप्ती ह्याच ध्यास मिळाला पाहिजे. जाऊ दे, हाय करू आपला चाललाय, हाय करू चाललाय, मग शेवटीला एक दिवस कार येतो आणि घेऊन जातो. अशी भक्ती असते का सांगा मला तुम्ही? अशी भक्ती असतो का? जो मुलगा परीक्षेसाठी वर्षभर कष्ट करतो आणि तो काय मनात इच्छा काय करतो की आपल्याला 100च्या 100% मार्क मिळाले पाहिजे, असा तो मनात विचार करतो आणि वर्षभर अभ्यास करतो. तेव्हा तो कुठेतरी IAS ऑफिसर होतो, कलेक्टर होतो, मोठ्या उंच पदावर जात होतो. पण त्याने ही अपेक्षा शिकत असतानाच केलेली आहे. तसं आपण ही सगळी भक्ती करताना आपण अपेक्षा केली का आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला पाहिजे? नाही, आपण चाललोय करत पूजा, फुलांची, पानांची, फुलमाला, सुमनमाला, पानमाला, सगळ्या माला आपण जपतो, सगळं आपण करतो, सगळ्या पूजा करतो. पण त्याचा फायदा आपल्याला होईल का? त्यातून आपल्याला ईश्वराची प्राप्ती, भगवंताची भेट होईल का? ह्याच जन्मात होईल का? ह्याच जन्मी ह्याच काळे संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. आपण त्या स्वरूपाला जाणार का? हे करताना या घरातल्या आपण पूजा करतो, हे आता आपण स्वरूपाला जाणार का? बघा, तुम्ही विचार करा बरं का, आम्ही सांगत नाही. ह्याच जन्मी ह्याच काळे संसारी होईजे निराळे, ह्याच जन्मात ह्याच वेळामध्ये या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण वेगळे निघणार का? असं समर्थ रामदास सांगतात. ह्याच जन्मी ह्याच काळी संसारी होईजे निराळे. संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. होणार का आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर निघणार का? मोक्ष पाविजे निश्चळ स्वरूपाकारे. आपल्याला मोक्ष मिळेल का? आपण निश्चळ झालोय का? आपण अपेक्षा केली का मोक्षाची? कारण स्वरूपाकारे आपण त्या स्वरूपाशी एकरूप झालोच नाही, स्वरूपाची ओळख घेतलेली नाही. स्वरूप काय आपल्याला माहीत नाही, स्वरूप साक्षात्कार माहीत नाही. आणि प्रत्येक संत स्वरूपाशिवाय काहीच बोलला नाही. आणि ते स्वरूपच आपल्याकडे नाही, स्वरूपाचीच ओळख नाही. याच जन्मी ह्याच काळे संसारी होईजे निराळे आणि मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपात. आपण निश्चळ झालोच नाही तर आपल्याला स्वरूपाची ओळख कशी होईल? आपलं मन चंचल आहे, आपलं मन चंचल, आपण गुण आपली चंचलता वाढवतात. आपले विकार प्रबल आहेत, आपल्याकडे अहंकार प्रबल आहे. कितीतरी आपल्याला बोलण्यासारखे येत नाही. म्हणून प्रत्येकाने काय करा काय ते आता करा. आर्य घडे आपली साधा, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, साधना करा. प्रत्येकाने साधना निष्ठ व्हा, सातत्याने प्रवचन ऐका, ध्यान करा. एखादी गोष्ट तुम्हाला अडली असेल, अडचणी असतील, काय ध्यानातील अडचणी असतील तुमच्या, किंवा तुमच्या या ओव्यांमध्ये ओव्यांचा अर्थ तुम्हाला कळाला नसेल तर प्रत्यक्ष येऊन भेटा. फोनवर बोललं तरी चालेल,
जी काय आम्हाला सेवा करायला मिळालेली आहे, आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी आम्हाला दिलेला अधिकार आम्ही या आत्मकल्याणासाठी सातत्याने या प्रत्येक जीव हा जडजीव आहे, त्या जडजीवाचा आत्मकल्याण व्हावा याच्यासाठी आम्ही सातत्याने अहोरात्र झटत असतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर